मीठे बच्चे, यह अनादि अविनाशी बना बनाया ड्रामा है। इसमें जो सीन पास हुई वह फिर कल्प के बाद ही रिपीट होगी, इसलिए सदा निश्चिंत रहो। प्रश्न है, यह दुनिया अपनी तमोप्रधान स्टेज पर पहुंच गई है, उसकी निशानियां क्या है? उत्तर, दिन प्रतिदिन उपद्रव होते रहते हैं। कितनी घमसान हो रही है, चोर कैसे मार पीट कर लूट ले जाते हैं, बिना मौसम बरसात पड़ती रहती है, कितना नुकसान हो जाता है। ये सब तमोप्रधानता के चिन्ह है। तमोप्रधान प्रकृति दुख देती रहती है। तुम बच्चे ड्रामा के राज को जानते हो, इसलिए कहते हो नथिंग न्यू। ओम शांति। अभी तुम बच्चों पर ज्ञान की वर्षा हो रही है। तुम हो संगम युगी और बाकी जो भी मनुष्य है वह सब है कलियुगी। इस समय दुनिया में अनेक मत मतांतर है। तुम बच्चों की तो है एक मत, जो एक मत भगवान की ही मिलती है। वे लोग भक्ति मार्ग में जप तप तीर्थ आदि जो कुछ करते हैं वह समझते हैं ये सब रास्ते भगवान से मिलने के हैं। कहते हैं भक्ति के बाद ही भगवान मिलेंगे, परंतु उन्हों को यह पता ही नहीं है कि भक्ति शुरू कब होती है और कब तक चलती है। सिर्फ कह देते भक्ति से भगवान मिलेगा, इसलिए अनेक प्रकार की भक्ति करते आते हैं। यह भी खुद समझते हैं कि परंपरा से हम भक्ति करते आए हैं। एक दिन भगवान जरूर मिलेगा, कोई न कोई रूप में भगवान मिलेगा। क्या करेंगे? जरूर सद्गति करेंगे, क्योंकि वह है ही सर्व का सद्गति दाता। भगवान कौन है, कब आएगा, यह भी नहीं जानते। महिमा भल किस्म किस्म की गाते हैं। कहते हैं भगवान पतित पावन है, ज्ञान का सागर है, ज्ञान से ही सद्गति होती है। यह भी जानते हैं भगवान निराकार है, जैसे हम आत्मा भी निराकार है, पीछे शरीर लेती है। हम आत्माएं भी बाप के साथ परम धाम में रहने वाली है। हम यहाँ की वासी नहीं है। कहाँ के निवासी है, यह भी यथार्थ रीति नहीं बतलाते हैं। कोई तो समझते हैं हम स्वर्ग में चले जाएंगे। अब सीधा स्वर्ग में तो किसको भी जाना नहीं है। कोई फिर कहते ज्योति ज्योत में समा जाएंगे। यह भी रॉन्ग है। आत्मा को विनाशी बना देते हैं, मोक्ष भी हो न सके। जबकि कहते हैं बनी बनाई बन रही, यह चक्र फिरता रहता है। हिस्ट्री ज्योग्राफी रिपीट होती है, परंतु चक्र कैसे फिरता है यह नहीं जानते। न चक्र को जानते न ईश्वर को जानते। भक्ति मार्ग में कितना भटकते हैं। भगवान कौन है यह तुम जानते हो। तुम अच्छी रीति जानते हो मनुष्य जो कुछ करते हैं वह सब है भक्ति मार्ग। रावण राज्य में भक्ति ही भक्ति होती आई है, ज्ञान हो न सके। भक्ति से कभी सद्गति नहीं हो सकती। सद्गति करने वाले बाप को याद करते हैं तो जरूर वह कभी आकर सद्गति करेंगे। तुम जानते हो यह बिल्कुल ही तमो प्रधान दुनिया है। सतो प्रधान थे, अभी तमो प्रधान है। कितने उपद्रव होते रहते हैं, बहुत घमसान हो रही है। चोर भी लूटते रहते हैं। कैसे कैसे मार पीट कर चोर पैसे लूट ले जाते हैं।
ऐसी ऐसी दवाइयाँ हैं जो सुंघाकर बेहोश कर देते हैं। यह है रावण राज्य। यह बहुत बड़ा बेहद का खेल है। इसको फिरने में 5000 वर्ष लगते हैं। खेल भी ड्रामा मिसल है, नाटक नहीं कहेंगे। नाटक में तो समझो कोई एक्टर बीमार पड़ता है तो अदली बदली कर देते हैं। इसमें तो यह बात हो न सके। यह तो अनादि ड्रामा है ना। समझो कोई बीमार हो पड़ता है तो कहेंगे ऐसे बीमार होने का भी ड्रामा में पार्ट है। यह अनादि बना बनाया है और किसको तुम ड्रामा कहो तो मूझ जाएंगे। तुम जानते हो यह बेहद का ड्रामा है। कल्प बाद फिर भी यही एक्टर्स होंगे। जैसे अभी बरसात आदि पड़ती है, कल्प बाद फिर भी ऐसे ही पड़ेगी, यही उपद्रव होंगे। तुम बच्चे जानते हो ज्ञान की बरसात तो सभी पर पड़ नहीं सकती है, लेकिन यह आवाज सभी के कानों तक अवश्य जाएगा कि ज्ञान सागर भगवान आया हुआ है। तुम्हारा मुख्य है योग। ज्ञान भी तुम सुनते हो, बाकी बरसात तो सारी दुनिया में पड़ती है। तुम्हारे योग से स्थायी शांति हो जाती है। तुम सबको सुनाते हो कि स्वर्ग की स्थापना करने भगवान आया हुआ है, परंतु ऐसे भी बहुत है जो अपने को भगवान समझ लेते हैं, तो तुमको फिर कौन मानेगा। इसलिए बाप समझाते हैं कोटों में कोई निकलेंगे। तुम्हारे में भी नंबरवार जानते हैं भगवान बाप आया हुआ है। बाप से तो वर्षा लेना चाहिए ना। कैसे बाप को याद करो वह भी समझाया है। बाप है ही अशरीरी, बिंदी है ना, उनका नाम फिर रखा गया है। तुमको कहते हैं सालिग्राम और बाप को कहते हैं शिव। तुम बच्चों का नाम शरीर पर पड़ता है। बाप तो है ही परमात्मा, उनको शरीर तो लेना नहीं है, उसने इनमें प्रवेश किया है। यह ब्रह्मा का तन है, इनको शिव नहीं कहेंगे। आत्मा नाम तो तुम्हारा है ही, फिर तुम शरीर में आते हो। वह परम आत्मा है, सभी आत्माओं का पिता। तो सभी के दो बाप हो गए, एक निराकारी एक साकारी। इनको फिर अलौकिक वंडरफुल बाप कहा जाता है। कितने ढेर बच्चे हैं, मनुष्यों को यह समझ में नहीं आता है। प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियां इतने ढेर है, यह क्या है, किस प्रकार का यह धर्म है, समझ नहीं सकते। तुम जानते हो यह कुमार कुमारी प्रवृत्ति मार्ग का अक्षर है ना। माँ बाप कुमारी और कुमार भक्ति मार्ग में तुम याद करते हो, तुम माता पिता। अभी तुमको माता पिता मिला है, तुमको एडॉप्ट किया है। सतयुग में एडॉप्ट नहीं किया जाता है, वहाँ एडॉप्शन का नाम नहीं, यहाँ फिर भी नाम है। वह है हद का बाप, यह है बेहद का बाप। बेहद की एडॉप्शन है। यह राज बहुत ही गुह्य समझने लायक है। तुम लोग पूरी रीति किसको समझाते नहीं हो। पहले पहले अंदर कोई आते हैं, बोले गुरु का दर्शन करने आए हैं, तो तुम बोलो कि यह कोई मंदिर नहीं है, भगवान सृष्टि रचते हैं, ब्रह्मा मुख कमल द्वारा हमको रचा है। हम हैं ही नई सृष्टि के, तुम हो पुरानी सृष्टि के। नई सृष्टि का बनना होता है संगम युग पर। यह है पुरुषोत्तम बनने का युग। तुम संगम युग पर खड़े हो, वे कलयुग में खड़े हैं। कितने उपद्रव होते रहते हैं, अचानक बाढ़ आ जाती है, भूकंप होते रहते हैं। यह सब है दुख का मौत। अभी तुम ब्राह्मण समझते हो कि हम सब आपस में भाई भाई हैं, तो हमें आपस में बहुत बहुत प्यार से शीरखंड होकर रहना है।
तर बाबा म्हणता है कि अभी हम कहाँ पर बैठे हैं, हमारा ये एक परिवार है। बाबा के बच्चे सब अभी बाबा को पहचान चुके हैं, तो हम परिवार में आ गए हैं। हमारा ये ईश्वरीय कुटुंब है, ईश्वरीय परिवार आहे। आता आपण परमेश्वराच्या परिवारामध्ये सामील झालेलो आहे आणि म्हणून आपलं नाव काय, ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी। कुमार कुमारी कशाचे, परिवारामध्ये म्हटलं जातं कुमार कुमारी। तर तसं बाबा म्हणताय की यहाँ पर माता पिता है, ब्रह्मा बाबा है हमारे अलौकिक पिता, फिर शिव बाबा है हमारे पिता, परम पिता, बेहद के पिता। ब्रह्मा बाबा आपली माता पण आहे, पिता पण आहे। शिव बाबा आपला माता पण आहे, पिता पण आहे। तर माता पिता आणि आपण त्यांचे बच्चे, त्यामुळे काय झालं, हा परिवार। आपण आता ईश्वरीय परिवारामध्ये आलेलो आहे, ईश्वराच्या परिवारामध्ये सामील झालेलो आहे। ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे, ईश्वराच्या परिवारामध्ये येणं। बाबा म्हणतात ईश्वराच्या परिवारामध्ये तुम्ही कधी येता, संगम युगावरती। संगम युगामध्ये मी तुम्हाला दत्तक घेतो। सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये दत्तक घेण्याचा विषय नाही, आणि आपण सदाचे बाबाचे बच्चे आहे, पण आपण ओळखत नाही बाबांना। भक्ती मार्गामध्ये बाबांची ओळख नाहीये, पण इथं जेव्हा बाबांना ओळखतो आपण, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण बाबांचे पुन्हा झालो, पुन्हा आपण स्वतःला ओळखलं, बाबांना ओळखलं, आणि त्या अर्थाने बाबा आपल्याला दत्तक घेतो। मग आहे तर बाबाचेच आपण भक्ती मार्गामध्ये पण आपला आणि त्याचा तसा संबंध नाहीये, कारण परिचय नाहीये, संबंध नाही जुडलेला आहे। इथं परिचय मिळतो, संबंध जुडतो बाबाशी, आणि म्हणून आपण पुन्हा त्याला दत्तक गेलेलो आहे असं समजायचं आपण, की आहे तसे कायमचे त्याचे, पण आता ती ओळख मिळालेली आहे, आणि त्या अर्थाने बाबांनी आपल्याला दत्तक घेतलेलं आहे। तर बाबांचे आपण कोण झालो आता संगम युगामध्ये, दत्तक पुत्र। परमेश्वराने स्वतः दत्तक घेतलेलं आहे, किती मोठी गोष्ट आहे। तर सांभाळेल तो आपल्याला, फक्त आपल्याला आपल्या समोर जे कर्तव्याने जबाबदारी दिसते त्याचं पालन करायचं आहे। आपल्याला सांभाळून घेणारा, आपल्या सगळ्या प्रॉब्लेम मधून सोडवणारा तो एक परमात्मा आपल्याला भेटलेला आहे। आपण फक्त समोर जे आपल्याला योग्य वाटतंय तशा प्रकारचे कर्म करायचे, कर्तव्य पार पाडायचे। जबाबदारीचं टेन्शन त्याला देऊन टाकायचं, तो बघून घेईल, कारण त्यांनी आपल्याला दत्तक घेतलेलं आहे। मग भक्ती मार्गामध्ये बाबा म्हणतात की भक्ति मार्ग में मुझे पुकारते हैं, पूजा करते हैं, आराधना करते हैं, जप तप करते हैं, उपवास करते हैं, और किस लिए करते हैं कि ये सब करने से भगवान मिल जाएगा। पण बाबा म्हणते तसं तर मी भेटत नाही। ते जे काही आपण केलेले त्याचा परिणाम शेवटी ज्यावेळेला बाबा धर्तीवरती येतो त्यावेळेला त्याची रिझल्ट मिळते। असं नाही की ते करतोय आपण द्वापरमध्ये, मग कलियुगाच्या सुरुवातीला करतोय तसं आणि मग बाबा भेटला, असं नाही होत। बाबा जेव्हा आपली तमोप्रधानता येऊन जाते आपल्यामध्ये, संपूर्ण विकारांचं साम्राज्य येतं, दुःखी जीवन बनून जातं, त्यावेळेला बाबा आपल्याला भेटतो। आणि कोणाला भेटतो, ज्यांनी ही अशा प्रकारची भक्ती केलेली आहे। भक्ती केली म्हणून डायरेक्ट तिथल्या तिथे बाबा नाही भेटत, बाबा भेटतो संगम युगामध्ये। तर भक्ती केली ती वेस्ट गेली असंही नाही म्हणता येणार, कारण आपण असं काही वाह्यात मार्गाला नाही लागलो, आपण चांगलंच केलेलं, भक्ती केली म्हणजे फक्त त्याची ओळख नव्हती। हे बुद्धीमध्ये हे होतं की तो येईल आणि आपली सद्गती करेल। तो कधी येईल आणि सद्गती म्हणजे काय आणि सद्गती कशी करेल हे माहिती नव्हतं, पण भावना होती की तो येऊन आपल्याला या सगळ्या या भूलभुलैयामधून, या सगळ्या जे जाळ्यामध्ये आपण अटकलेलो आहे त्याच्यामधून तो बाहेर काढेल, ही भावना होती। काय होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे माहिती नव्हतं। आपण आता प्रॅक्टिकल मध्ये ते बघतोय की बाबा येतो, ब्रह्माचं शरीर धारण करतो, त्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्याद्वारे आपल्यावरती ज्ञानाचा पाऊस पाडतो। हा ज्ञानाचा पाऊस आहे बाबांची मुरली म्हणजे। बाबा म्हणताय की ये सब पर बारिश ये नहीं गिरती है, ये बारिश सिर्फ चुनी हुई आत्माओं पर मैं बरसाता हूं। हा जो ज्ञानाचा पाऊस आहे हा आपण स्पेशल बच्च्यावरतीच बाबा पाडत असतो, कारण आपल्यामध्ये ती क्वालिटी आहे, आपल्यामध्ये ती दिव्यता आहे, आणि या ज्ञानाच्या पाण्यामुळे आपण पुन्हा धुवून निघतो, पुन्हा स्वच्छ होऊन जातो।
जी काही खराबी आलेली आपल्यामध्ये ती साफ होऊन जाते. तर आपलाच तो पार्ट आहे देवता बनण्याचा, आणि त्यामुळे ज्ञानाचा पाऊस पण आपल्यावरतीच पडतो. बाकी दुनियेमध्ये बाबा म्हणता है कि वो बारिश तो सब तरफ होती है, सब पर पड़ती है, पानी की जो बारिश है, लेकिन ज्ञान की बारिश चुनी हुई आत्माओं पर पडती है. जे परमेश्वराने निवडलेले त्यांच्यावरतीच हा ज्ञानाचा पाऊस पडतो. ज्ञान मुरली ऐकण्याचा हक्क खूप स्पेशल आत्म्यांना आहे. हे कोण आहे? कोटीमध्ये कोणी, करोडोमध्ये कोणी आत्मे जे बाबांची मुरली ऐकतात, बाबांच्या ज्ञानाचा पाऊस त्यांच्यावरती पडतो. तो ये बहुत बड़ी बात है कि हम बाबा की मुरली सुनते हैं, भगवान के डायरेक्ट महावाक्य सुनते हैं. ये करोडों में कोई आत्मा के नसीब में है. आणि त्याच्यामध्ये पण बाबा म्हणतात, आता तुम्ही दुनियावाले तर मला ओळखत नाही, पण तुम्ही मला ॲक्युरेट ओळखा की बाबा कसं आहे, ज्योतिबिंदू स्वरूप आहे. आपण आत्मा ज्योतिबिंदू आहे. तर ज्योतीचं ज्योतिषी कनेक्शन जोडायचं आहे. आत्मारूपी ज्योतीचं परमात्मा रूपी ज्योतिषी कनेक्शन जोडायचं आहे. आणि त्याच्यामधून जी करंट येणार आहे, जी शक्ती येणार आहे, त्या शक्तीमुळे आपण पुन्हा देवता बनून जाणार आहे. आपल्यातला मळ संपून जाणार आहे. आपल्यामध्ये जी खराबी ती संपून जाईल. तो निराकार आत्मा का निराकार परमात्मा से कनेक्शन जोड़ना है और फिर से हमें अपनी सद्गति कर लेनी है. तर हे कनेक्शन जोड़ना शिकवण्यासाठीच बाबांची मुरली है कि बाकी सब बातों को छोड़ अब एक बाबा में मन लगाना है. भक्ति करते आए, कब से स्टार्ट हुई, कब खत्म होगी कुछ पता नहीं था, बस करत चाललो होतो परंपरेने. आता ज्ञान मार्गामध्ये आपण आलेलो आहे. आपल्याला भक्ती तशी करण्याची आवश्यकता नाही. जो पक्का झालेला आहे, जो अजून पक्का नाहीये त्याने ते चालू ठेवावं. पण ज्याचं पक्का झालेलं आहे, बाबावरती निश्चय पक्का झालेला आहे, त्याला भक्तीचे कुठलेही प्रकार करण्याची आवश्यकता नाहीये. त्याने ज्ञानी बनून हे जीवन जगायचं. मग बाबा म्हणतात ही कशी दुनिया झालेली आहे की ती तमोप्रधान अशा प्रकारची दुनिया झालेली आहे. कुठं भूकंप, कुठं अचानक पूर येतात, सुनामी होते, कुठं खूप पाऊस पडतो, कुठं वादळ होतात, कुठं काय. मग चोऱ्या किती होत आहे, किती कशा प्रकारचे गुन्हे होत आहे. तर किती अशी एकदम खराब दुनिया झालेली. आणि या खराब दुनियेला बदलण्यासाठी आणि ती बदलण्याची ताकद आपल्यामध्ये पण भरण्यासाठी बाबा या धर्तीवरती आलेला आहे. आता आपण त्याच्या कुटुंबामध्ये आलेलो आहे, ईश्वरीय कुटुंबामध्ये आलेलो आहे. तर आता तो जसं सांगतोय त्याप्रमाणे आपल्याला आता आपलं जीवन बदलून घ्यायचं आहे. त्याच्या परिवारामध्ये आलेलो आहे. ईश्वराच्या परिवारामध्ये येण्याचा हक्क फक्त काही थोडे आत्म्यांना आहे. बाकीचे आत्मे कुठे आहे? जुन्या दुनियेमध्ये. आपण आता नव्या दुनियेमध्ये जाण्यासाठी बाबांकडे आलेलो आहे. कलियुगी मनुष्य जुन्या दुनियेमध्ये आणि आपण आता संगमावरती आलेलो आहे. आता आपल्याला नव्या दुनियेत जायचंय, त्याची तयारी करायची. तर त्याची तयारी कशी करायची हे बाबा आपल्याला रोजच्या मुरलीमध्ये शिकवत असतो. अभी तुम ब्राह्मण समझते हो कि हम सब आपस में भाई भाई हैं, तो हमें आपस में बहुत बहुत प्यार से क्षीरखंड होकर रहना है. हम एक बाप के बच्चे हैं, तो आपस में बहुत प्यार होना चाहिए. हमारा परिवार है, हम भाई भाई है सब. तर बाबा म्हणताय की कसं राहायचंय तुम्हाला? क्षीरखंड म्हणजे खूप गोड बनून राहायचंय, एकमेकांच्या सोबत खूप गोड बनून राहायचंय. एक बाप के बच्चे हैं हम, तो अभी आपस में लड़ना झगड़ना नहीं, प्यार होना चाहिए. राम राज्य में शेर बकरी जो एकदम पक्के दुश्मन है, वह भी इकट्ठे पाणी पीते हैं. जे रामराज्याचं गायन आहे भक्ती मार्गामध्ये पण तिथं काय म्हटलं जातं? रामराज्य काय? जिथं शेर आणि बकरी जे पक्के दुश्मन आहे ते सुद्धा एकत्र पाणी पितात, एकत्र राहतात. तो मतलब इतनी वो सुंदर दुनिया वो नहीं जानते. ते उदाहरण कशाचं आहे? सत्युगाचं उदाहरण आहे की सगळे एकदम आपसामध्ये खूप प्रेमाने राहतात, खूप गोड स्थिती असते एकमेकांसोबत. यहाँ तो देखो घर घर में कितना झगड़ा है. या दुनियेमध्ये, या जुन्या दुनियेमध्ये कलियुगाच्या अंतिम समयाला घराघरामध्ये भांडणं आहे, वादविवाद आहे,
आणि मतभेद गोष्ट वेगळी, पण मनभेद आहे. नेशन का झगड़ा, आपस में ही फूट पड़ती है, अनेक मते है. देशादेशामध्ये, घराघरामध्ये भांडणं, देशादेशामध्ये भांडणं, आणि मग कशी फूट पडलेली एकमेकांमध्ये. वेगवेगळी मतं आहे सगळ्यांची. आणि ते देशादेशांमध्ये तर किती आता विचित्र परिस्थिती येऊन पोचलेली आहे. कधी काय होईल कुठं काही सांगता येत नाही. जसं बाबांनी काल जो संदेश नुमाश्यामला आपण ऐकला, तर त्या संदेशमध्ये, कालच्या संदेशमध्ये, सद्गुरुवारच्या भोगच्या संदेशमध्ये बाबांनी जेव्हा चक्कर मारलं सगळीकडे काल, तेव्हा बाबांनी काय सांगितलं, एक पॉइंट सांगितलं बाबांनी की वो जो दुनिया के बड़ी बड़ी हस्तियां है वो कन्फ्युजन में है, क्या करे, अभी सोचते ऐसा कर दे, अभी सोचते ऐसा. ते आपण बघतोय अमेरिकेचं रूप रोज बदलतंय. त्याला कधी असं वाटतं, कधी तसं वाटतं. कधी म्हणतो की कधी आपण बिलकुल त्या युक्रेनला मदतच नाही करायची आहे, कधी म्हणतो युक्रेनवाले आता तयार झालेले, युक्रेनवाल्यांनी मला चिठ्ठी लिहिली. तो असं सगळे गोंधळाची परिस्थिती आहे. तेच बाबांनी काल सांगितलं की कन्फ्यूजन में है, जो दुनिया की बड़ी हस्तियां हैं वो कन्फ्यूजन में है कि क्या करे अभी. तो ये इस तरीके की अभी ये अंतिम समय की दुनिया है. बाबा म्हणतात ते त्यांचं चाललेलं आहे, त्यांचं जे काही चालायचं ते चालू द्या. तुम्ही स्थापनेचं कार्य करा. तुम्ही आपल्यामध्ये देवत्वाची स्थापना करा. स्वतःला तुम्हाला देवता बनवायचे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ज्यांना विनाश करायचा आहे, जे काही करायचं आहे, महापरिवर्तनासाठी ते निमित्त बनणार आहे, त्यांना जे काही करायचं त्यांचा पार्ट आहे तो त्यांना करू द्या. तुम्ही देवता बनायचं आहे. अभी तुम जानते हो हम सब ने अनेक बार बाप से वर्षा लिया है और फिर गवाया है, अर्थात रावण पर जीत पाते हैं और फिर हारते हैं. एक बाप की श्रीमत पर हम विश्व के मालिक बन जाते हैं. बाबांच्या श्रीमतवर चालू तर डायरेक्ट विश्वाचं मालक बनू. इसलिए उनको ऊंच से ऊंच भगवान कहा जाता है. क्यों? क्योंकि हमें विश्व का मालिक बनाता है, इसलिए वो सबसे बड़ा है. सर्व का दुख हरता सुख करता कहा जाता है. अभी तुमको सुख का रास्ता बता रहे हैं. तुम बच्चे आपस में क्षीरखंड होने चाहिए. बार बार पक्का करा रहा है बाबा की अभी तुम्हें बहुत मीठा बनना है, खूप गोड बनायचं आहे. आता जी काही विकारांचं कडवटपणा आहे, काम क्रोध लोभ मोह अहंकार, त्याचा त्याग करायचा आहे. विकारी जीवन नसलं पाहिजे. कोणाला दुःख देणारं जीवन आपलं नसलं पाहिजे. आता आपल्या बोलण्यातून, भावनेतून, कर्मातून दुःख नाही मिळालं पाहिजे कोणाला. दुनिया में आपस में सभी है लून पानी. लून पाणी म्हणजे खारट पाणी, म्हणजे खारटपणा आलेला आहे, गोडवा संपलेला आहे. पण आपण बाबांच्या बच्चांमध्ये गोडवा पाहिजे. तो दुनिया में एक दो को मारने में देरी नहीं करते. तुम ईश्वरीय औलाद तो क्षीरखंड होने चाहिए. हम कौन है? ईश्वरीय औलाद. काल बाबांनी खूप सुंदर शब्द वापरलेला आहे संगम युगासाठी, ईश्वरीय युग. ईश्वरीय युगामध्ये आपण आलेलो आहे. कलियुग सोडलं, ईश्वरीय युगामध्ये आपण आलेलो आहे. आणि आज बाबा काय म्हणतात, तुम कौन हो? ईश्वरीय बच्चे हो. ईश्वरीय युग में हम ईश्वरीय बच्चे हैं. तर किती नशा चढला पाहिजे. हम कोई साधारण नहीं है, हम डायरेक्ट ईश्वर के बच्चे हैं, ईश्वरीय बच्चे हैं. और कहाँ है? हम कलयुगी नहीं है, हम ईश्वरीय युग में आ गए हैं. तुम हो ईश्वरीय औलाद तो क्षीरखंड होने चाहिए. भगवान के बच्चे कैसे होने चाहिए? मीठे मीठे. तुम ईश्वरीय संतान देवताओं से भी ऊंच ठहरे. बाबा म्हणताय की देवतांपेक्षा मोठे आहे, कारण तुम्ही आता सध्या डायरेक्ट माझे बच्चे बनलेले आहे. देवतांचे बच्चे बनाल तुम्ही सतयुगामध्ये, पण आता ईश्वराचे बच्चे बनलेले, जो देवतांचा बाप आहे त्याचे बच्चे आपण बनलेलो आहे. तुम बाप के कितने मददगार बनते हो. कौन सी मदद देनी है बाबा को? हमें धारणा की मदद. हर प्रकार के गुणों की धारणा करनी है, शांति में रहना है, प्यार से रहना है. ये हम बाबा को मदद करते हैं. पुरुषोत्तम बनाने के मददगार हो तो यह दिल में आना चाहिए. हम पुरुषोत्तम हैं तो हमारे में वह दैवी गुण है. तो बाबा को हम अपने आप को भी तैयार करते हैं, दूसरों को भी तैयार करते हैं. तर बाबा म्हणताय की तुम्ही मला ही मदत देण्यासाठी आता या रस्त्यावरती आलेले, स्वतःला तयार करताय, दुसऱ्यांना पण मदत करताय.
तसं बनण्यासाठी तर पहिले चेक करा की आपल्यामध्ये दैवी गुण आहे का सगळ्या प्रकारचे. आसुरी गुण है तो वह फिर बाप का बच्चा तो कहला न सके. बाबा म्हणता है वो मेरा बच्चा ही नहीं है अगर आसुरी गुण है तो. इसलिए कहा जाता है आसुरी गुण है तो वह फिर बाप का बच्चा तो कहला न सके. इसलिए कहा जाता है सदगुरु का निंदक ठौर न पाए. वह कलियुगी गुरु फिर अपने लिए कहकर मनुष्यों को डरा देते हैं. बाबा म्हणते खरी गोष्ट काय है कि मेरी निंदा जो कराता है उसका कोई सच्चा नहीं, उसका वो ठौर नहीं पा सकता है, मतलब वो सतयुग में ऊंचा पद नहीं पा सकता है. हे मी म्हटलं होतं संगमयुगामध्ये येऊन. कलियुगी त्या गुरूंनी काय म्हणायला सुरुवात केली की सद्गुरू का निंदक ठोरणं, माझी निंदा नाही झाली पाहिजे, नाही तर तुझं काही खरं नाही. तो बाबा म्हणता है कि वो डरा देते हैं, वो गुरु लोग अपने शिष्यों को डरा देते हैं. लेकिन भगवान कहता है कि तुम अगर अच्छा जो गुण वाला जीवन है, गुणवान बनकर रहना है, वैसा अगर रहोगे तो मेरा नाम बाला होगा. और अगर तुम्हारा जीवन आसुरी अवगुणों वाला होगा तो मेरा नाम खराब होगा. और मेरा नाम खराब करने के निमित्त बनना मतलब दूसरों को इस मार्ग में आने से रोकना है. कि ओम शांति मध्ये असं शिकवलं जातं का? तो फिर वो नहीं आएंगे इधर, जो आने वाले वो नहीं आएंगे. और उसके लिए अगर मैं निमित्त बनूंगा, वो नहीं आए इसके लिए निमित्त बनूंगा, तो फिर मेरा भाग्य कितना कट हो जाएगा. इसके लिए बाबा ने कहा था कि सदगुरु का निंदक ठौर न पाए, क्योंकि वो खुद दूसरों को भी आने से रोक रहा है. तो हमें बिल्कुल पक्का करना है कि मुझे ऐसा रहना है, इतना मीठा बनकर रहना है कि वो कहे कि हमें भी ओम शांति में आना है. तो भाग्य बनेगा हमारा भी, और उसका भाग्य बनाने के भी हम निमित्त बनेंगे. तो उससे भी हमें उसमें भी शेयर मिल जाएगा. वो अगर अपना भाग्य बनाएगा तो उसका तो भाग्य बनता ही जाएगा, बढ़ता ही जाएगा, लेकिन हमारा भी भाग्य जमा होता जाएगा. तो बाप बच्चों को समझाते हैं. सपूत बच्चे वह है जो बाप का नाम बाला करते हैं, क्षीरखंड हो रहते हैं. बाप हमेशा कहते हैं क्षीरखंड बनो, लून पानी हो, आपस में लढो झगडो नहीं. वाद विवाद भांडणापासून आपल्याला बिलकुल आता स्वतःला सोडवून घ्यायचंय. भांडणामध्ये पडायचंच नाही, वादविवादामध्ये पडायचंच नाही. एकमेकांविषयी कलुषित भावना मनामध्ये ठेवायचीच नाही. मत वेगवेगळे असू शकतं, जे काही करायचं निर्णय घ्यायचा त्यावेळेला, पण मनभेद नाही झाला पाहिजे. कोणाविषयी मनामध्ये चुकीची भावना नाही आली पाहिजे. तो तुमको यहाँ क्षीरखंड बनना है. किती वेळा बाबांनी हा शब्द वापरलेला आहे, क्षीरखंड बनना है. बहुत मीठा, श्रीखंडासारखं गोड बनायचं एकदम. आपस में बहुत प्यार चाहिए, क्योंकि तुम ईश्वरीय औलाद हो ना. क्यों प्यार चाहिए आपस में? बार बार याद दिला रहे बाबा, तुम भगवान के बच्चे हो, तुम कोई साधारण नहीं हो. ईश्वर मोस्ट लवली है, तब तो उनको सभी याद करते मेरे बच्चे हो. बाबा मतलब मुझे सब क्या कैसे याद करते हैं कि भगवान प्यार का सागर है, उस हिसाब से मुझे याद करते हैं. तो उसके बच्चे कैसे होने चाहिए फिर? अगर भगवान प्यार का सागर है तो बच्चों में भी एक दूसरे के प्रति वो रूहानी प्यार होना चाहिए, स्नेह पाहिजे. ईश्वर मोस्ट लवली है, तब तो उनको सभी याद करते हैं. तो तुम्हारा आपस में बहुत प्यार होना चाहिए, नहीं तो बाप की इज्जत गवाते हो. ईश्वर के बच्चे आपस में लून पानी कैसे हो सकते हैं? हम सब भगवान के बच्चे हैं. आपसामध्ये आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो कलुषितपणा आहे, जो काही खारटपणा आहे, जो एकमेकांविषयी राग आहे, द्वेष, ऐसा कसं होऊ शकतं? बाबा म्हणता है एक बाप के बच्चे, और वो बाप भी कौन है? भगवान है. वो उसके बच्चे, जो प्यार का सागर है उसके बच्चे हैं. तो आपस में वो जो संबंध है उसमें मिठास ही होनी चाहिए. तो ईश्वर के बच्चे आपस में लून पानी कैसे हो सकते, फिर पद कैसे पा सकेंगे? मग बाबा म्हणताय तुम्ही आपसामध्ये जर तुमचे संबंध चांगले नसतील, तुम्ही
एकमेकांविषयी मनामध्ये काही पकडून ठेवलेले आहे, पद नाही मिलेगा ऊंचा. नुकसान कोणाचं होणार आहे? आपलंच होणार आहे. बाप समझाते हैं आपस में क्षीर खंड हो रहो, लून पानी होंगे तो कुछ भी धारणा नहीं होगी. अगर बाप के डायरेक्शन में नहीं चलेंगे तो फिर ऊंच पद कैसे पाएंगे? तो लून पाणी मध्ये तो गोडवा नसेल तर बाबा म्हणतात धारणा पण होणार नाही. धारणा का बरं होणार नाही? कारण मळ आहे मध्ये. लून पाणी म्हणजे मळ साचलेला आहे मध्ये, तर मळ साचलेला आहे त्याच्यामध्ये दिव्यता कशी येईल? तो म्हणून बाबा म्हणतात धारणा भी नहीं होगी. इसलिए सबसे पहला काम ये करना है हमें कि हमें आपस में बहुत मिठास में रहना है. कोणी कसंही असू द्या, ओरिजिनल तर तो चांगला आहे. परमधाम मध्ये ती आत्मा जेव्हा आहे तेव्हा सतोगुणी अवस्थेमध्ये आहे. तो ओरिजिनल रूप में उसको देखना है बस. अभी कैसा ये नहीं देखना. अभी कैसा है क्योंकि मेरा हिसाब किताब है पिछले जन्मों का. उसके संस्कार बने हैं 63 जन्मों के, द्वापर के बाद के. लेकिन वो परमधाम में जब वो आत्मा आहे, मोक्षमध्ये जेव्हा ती आत्मा आहे तेव्हा ती खूप चांगली आहे. कुठलाही दोष नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्या रूपामध्ये बघायचंय त्याला. जसं बाबा आपल्याला त्या रूपामध्ये बघतो, आपल्या सर्वोच्च आजच्या रूपामध्ये जर बाबांनी बघितलं तर इतकं भारी ध्यान देणारच नाही तो आपल्याला. आजची जी आपली अवस्था झाली होती 63 जन्मापासून जे काही झालं होतं आपल्यामध्ये, जो काही स्वभाव बदललेला होता, जे काही विकार आलेले होते, त्या रूपामध्ये जर बाबांनी बघितलं तर इतकं हाय लेवलचं ज्ञान तो आपल्याला देऊ शकत नाही. का देईल तो? ऋषीमुनींना सुद्धा नाही दिली इतकी तपस्या करून. आपल्याला इतक्या सहजतेने का देतोय? कारण तो आपलं ओरिजिनल रूप बघतोय की आपण खूप उच्च लेवलची, खूप दिव्य आत्मा आहे, आपण खूप गोड आत्मा आहे, आपण या रूपामध्ये आपल्याला बघतोय, म्हणून इतकं हाय लेवलचं ज्ञान आपल्याला देतोय. इसलिए हमें भी बाबा जैसा बनना है. दुसऱ्यांना जे बघायचंय खूप उच्च नजरेने बघायचंय, देवताई दृष्टीने बघायचंय. असं बिलकुल या कलियुगातले मनुष्य जसे एकमेकांकडेची दृष्टी जाते त्यांची, ज्या नजरेने एकमेकांना बघतात, ज्या प्रकारची भावना एकमेकांविषयी, तसं नाही पाहिजे आपलं. आता आपण त्या कलियुगामधून बाहेर पडलो. बाबांनी आता पार्टिशन करून टाकलेले आहे, वाटे केलेले आपले. या मुलांमध्ये जे दुनियेमध्ये त्याचे मुलं 800 करोड, त्याच्यामध्ये आता वाटणी झालेली आहे. त्यांना कलियुगामध्ये ठेवलं, आपल्याला सतयुगामध्ये घेऊन जाण्यासाठी संगम युगामध्ये आणलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे आपलं जीवन, आपली वागणूक, आपले विचार, आपल्या भावना सगळं बदलून घ्यायचं आपल्याला. क्योंकि उसमें हमारा भी कल्याण है और सबका कल्याण समाया हुआ है. तो देह अभिमान में आने से ही फिर आपस में लड़ते हैं. देह अभिमानी हो तो कुछ भी किटपिट न हो. आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय तर कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, काही किटपिट होणार नाही. ईश्वर बाप मिला है तो फिर दैवी गुण भी धारण करने हैं. आत्मा को बाप जैसा बनना है. कैसा बनना है? हमें बाप जैसा बनना है. जैसे बाप में पवित्रता, सुख, प्रेम आदि सब है, तुमको भी बनना है. नहीं तो ऊंच पद पा नहीं सकते. पढ़कर बाप से ऊंच वर्षा पाना है. बहुतों का जो कल्याण करते हैं वही राजा रानी बन सकते. तो हमें बहुतों का कल्याण करना है. हमारा जीवन सबके लिए सबक होना चाहिए बस. असं काही विशेष काही करायची गरज नाहीये. स्वतःचं जीवन बदलायचंय, तोच सगळ्यांसाठी धडा बनला पाहिजे की ईश्वरीय ज्ञान से जीवन कैसे बदल जाता है. तो त्याच्यातून ते शिकतील, आपल्या जीवनाद्वारे शिकतील, तर बाबांचे बनतील, आपलं कल्याण करून घेतील. तो सिखाना है मतलब, बहुतों का कल्याण करना है मतलब हमारे जीवन से हमें बहुतों का कल्याण करना है. दाखवून द्यायचं आहे की ईश्वरीय ज्ञानाचा काय परिणाम होतो, ईश्वरीय ज्ञानाची रिझल्ट काय आहे, कसा मनुष्य बदलतो. किती जणांनी बदलून दाखवलेले आहे. शेकडो हजारो खून करणारे जे दरोडेखोर होतो ते ज्ञानामध्ये येऊन बदललेले आहे. अनेक हत्या करणारा डाकू मंगलसिंग सारखा तो या ज्ञानामध्ये येऊन बदललेला आहे. जो वाल्मिकी झाला, ती जी कहाणी ती इथली कहाणी है. ये ईश्वरीय ज्ञान प्राप्त करके ही आत्मा अपना कल्याण कर लेती है. तो बाबा म्हणता है बहुतों का जो कल्याण करते हैं वही राजा रानी बन सकते हैं, बाकी दास दासिया जाकर बनेंगे. तर बाबांचे बनले आणि मुरली ऐकत नाही, धारणा काहीच नाहीये, तर बाबा म्हणता है फिर वो दास दासी जाकर बनेंगे. उनकी भी जरूरत है.
राजा राणी का पाठ तो सबके लिए नहीं है. इतके सगळे राजा राणी थोडीच आहे. जे चांगला पुरुषार्थ करतील ते वरच्या लेवलला जाणार आहे. नाही करणार पुरुषार्थ, बाबा म्हणताय दास दासी भी है वहां पर नई दुनिया में. कौन कौन क्या क्या बनेंगे पढ़ने वाले खुद भी समझ सकते हैं. इस हिसाब से हम बाबा का क्या नाम निकालेंगे. ईश्वर के बच्चे तो मोस्ट लवली होने चाहिए, जो कोई भी देख खुश हो जाए. सगळ्यांना आनंद झाला पाहिजे आपल्याला बघून कि मैं भगवान का बच्चा, ये कितने प्यारे बन गए, कितने अच्छे बन गए. तर सगळ्यांना किती आनंद होईल. काल कसं होता, आज कसं झालं. बाबा को भी मीठे वह लगेंगे. फिर जो बदल लेते हैं खुद को, जो दूसरों को अच्छे लगने लगते हैं, तो बाबा म्हणते वो बाबा को भी वो बच्चे मीठे लगेंगे. बाबांना पण आवडतील ते बच्चे. पहले घर को सुधारो. सुरुवात कुठून करायची आहे. घर को सुधारो. पहले घर को फिर पर को सुधारना है. मतलब एक तो पहले अपने आप को सुधारना है, फिर घर में क्या वातावरण बनाना है ये बाबा सिखाता है. पहले घर को फिर पर को. पहले स्वतःला सुधरून घ्या, मग दुसऱ्यांना सुधरवा. गृहस्थ व्यवहार में कमल फूल समान पवित्र और क्षीरखंड होकर रहो. घरामध्ये कसं राहायचंय. कमळाच्या फुलासारखं. कलियुगामध्ये कीचड आहे, कलियुगामध्ये चुकीचे लोक आहे, त्यांच्या प्रभावामध्ये नाही यायचंय. कमळाच्या फुलासारखं राहायचंय, पवित्र राहायचंय, शुद्ध राहायचंय मनाने आणि शरीराने, आणि क्षीरखंड गोड बनवून राहायचंय. कोई भी देखे तो कहे ओहो यहाँ तो स्वर्ग लगा पडा है. आपल्या घराचं वातावरण बघून कोणी म्हटलं पाहिजे की हे तो स्वर्ग आहे. असं बनवायचं, आपल्या घराला स्वर्ग बनवायचं. तो सतयुगातल्या स्वर्गामध्ये जायचंय आपल्याला, पण पहिले इथल्या घराला स्वर्ग बनवायचंय, ते वातावरण बनवायचंय. अच्छा, मीठे मीठे सिकी लथे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान है, बाप और प्राप्ति की स्मृति से सदा हिम्मत उल्लास में रहने वाले एक रस अचल भव. बाप द्वारा जन्म से ही जो प्राप्तियां हुई है उनकी लिस्ट सदा सामने रखो. जब प्राप्ति अटल अचल है तो हिम्मत और उल्लास भी अचल होना चाहिए. अचल के बजाय यदि मन कभी चंचल हो जाता है, वह स्थिति चंचलता में आ जाती है, तो इसका कारण है कि बाप और प्राप्ति को सदा सामने नहीं रखते. सर्व प्राप्तियों का अनुभव सदा सामने व स्मृति में रहे तो सब विघ्न खत्म हो जाएंगे. सदा नया उमंग, नया उल्लास रहेगा. स्थिति एकरस और अचल रहेगी. तर काय करायचंय, बाबा म्हणताय प्राप्तीची लिस्ट समोर ठेवा. जे आपल्याला नव्या दुनियेमध्ये काय प्राप्ती होणार आहे ते तर आहेच. नव्या दुनियेमध्ये तर आपलं खूप मोठं भाग्य आहे. पण आत्ता इथं बाबांचे बनल्यानंतर काय प्राप्ती होतीये. कोणाला किती दिवस झाले, कोणाला वर्ष झाले, कोणाला महिने झाले बाबांचं बनून. तेव्हापासूनचा हिशोब लावायचा आहे की आपल्याला काय भेटलेले. वरचं नाही, वरचा जो पैसा वगैरे आहे, मान नाम मान शान आहे ते नाही. आतमध्ये काय प्राप्ती झालेली आहे. माझं मन ज्ञानामध्ये येण्याच्या आधी कसं होतं आणि ज्ञानामध्ये आल्यानंतर कसं बनलेलं आहे. माझ्या भावना पहिले कशा होत्या, आता कशा बनलेल्या आहे. मनामध्ये पहिले किती टेन्शन यायचं, अस्थिरता होती, आता किती फरक पडलेला आहे. बाबांचं बनल्यावर काय काय प्राप्ती झाले, काय काय मिळालेलं आहे मला. नाही तर बाबा नसता भेटला, मी ज्ञानामध्ये नसतो, तर माझं कलियुगातल्या मनुष्यासारखं जीवन राहिलं असतं. जे टेन्शनचं जीवन आहे, जे दुःखाचं जीवन आहे, जे अशांतीचं जीवन आहे. तर बाबांचं बनल्यानंतर आतमध्ये काय फरक पडलेला आहे हे चेक करायचंय. तर बाबा म्हणतात जर ही लिस्ट तुमच्या समोर राहील, ती प्राप्ती कशी, हे जे आतमध्ये येत आहे ते अटल आहे, अचल आहे. तर हिम्मत आणि उल्हास पण तुमचं तसंच असलं पाहिजे. लिस्ट समोर ठेवा आणि हिम्मत पकडा. तर मग बाबा म्हणताय की मन कभी भी तुम्हारा चंचल नहीं होगा. मन कुठे दुसरीकडेच नाही खिसणार आपल्याला. क्योंकि पता है
कि ये बाबा का बनकर रहने में फायदा है। बाबा का बनकर रहने में हम टेंशन से मुक्त रहते हैं, हमारा जीवन शांति वाला हो जाता है, सब हमारे हमारे हमको देखकर खुश हो जाते हैं। तर ह्या सगळ्या ज्या प्राप्ती आहे त्या प्राप्ती जर बुद्धीमध्ये राहतील तर आपली हिंमत पण पक्की राहील आणि आपण उमंग उत्साहामध्ये पण राहू आणि त्यामुळे आपली स्थिती गडबड होणार नाही, चुकीच्या रस्त्यावरती पाऊल पडणार नाही। प्राप्ति लक्षात ठेवायची, यहाँ पर क्या मिल रहा है और आगे की प्राप्ति कितनी बड़ी है, कि हम सतयुग में जाने वाले हैं, हम सतयुग में राजा रानी बन सकते हैं। कितनी ऊंची प्राप्ती आहे। शेवटपर्यंत बाबांनी चान्स ठेवलेला आहे, शेवटी जे येतील त्यांच्यासाठी पण बाबांनी चान्स ठेवलेला आहे की वरचं पद प्राप्त करू शकता। फक्त जेव्हापासून बाबांचे बनले तेव्हापासून तुम्ही खूप चांगले राहा, गोड बना एकदम। तो ये जो धारणा है बाबा हमें रोज सिखाता है, उस धारणाओं में रहना है और अपना भाग्य बनाना है। स्लोगन है, किसी भी प्रकार की सेवा में सदा संतुष्ट रहना ही अच्छे मार्क्स लेना है। सेवा करतोय पण जबरदस्ती नहीं करतोय तर त्याच्यामध्ये मार्क्स नाही मिळणार। जी सेवा करतोय समाधानी राहून आनंदी राहून सेवा करायची आहे तर त्याचे मार्क्स जमा होतील आपले। अव्यक्त इशारे, आजचा पॉइंट है सत्यता और सभ्यता रूपी कल्चर को अपनाओ। आप ब्राह्मण बच्चे बहुत बहुत रॉयल हो, आपका चेहरा और चलन दोनों ही सत्यता की सभ्यता अनुभव कराए। वैसे भी रॉयल आत्माओं को सभ्यता की देवी कहा जाता है। उनका बोलना, देखना, चलना, खाना पीना, उठना बैठना, हर कर्म में सभ्यता सत्यता स्वतः ही दिखाई देती है। ऐसे नहीं कि मैं तो सत्य को सिद्ध कर रहा हूँ और सभ्यता हो ही नहीं, तो यह राइट नहीं है। सत्यता को सिद्ध करना है लेकिन सभ्यता से करना है, खूप शांतीने। असं नाही की मी खरं बोलतोय तर मग स्ट्रिक्ट बोलता येईल, कडक बोलता येईल, ऐसे नहीं। सत्यता को सभ्यता से ही समझाना है। तर ते जर सभ्यतेने नाही सांगितलं, आपण सत्य आहे आणि आपण कडक बोललो तर ते सत्य पण वाटत नाही लोकांना। सत्यता है तो सभ्यता से बोलना है। फिर जो हमारी चलन है, सत्यता की चलन होनी चाहिए। आत्मा कैसी है? सत्य है। परमात्मा कैसा है? सत्य है। आत्मा का परमात्मा से कनेक्शन अगर होगा तो हमारे अंदर जो दैवी चलन दिखाई देगी दूसरों को। खाना पीना, उठना बैठना सब देवताओं जैसा। सत्यता की देवी हमें बनना है, सभ्यता की देवी बनना है। जसं आपण काल नुमाशामच्या वेळेला जानकी दादींना बघितलं, कैसे वो प्यार का सागर बनकर रहती है, उस बाबा में लीन रहती है, मग्न रहती है और कितनी मीठी लगती है दादी। क्यों? क्योंकि वो सत्यता की सभ्यता का कल्चर उसने अपनाया है और इसलिए उसके बोलने चालने में, भावना में दिखाई देता है कि कशी सभ्यता है, कशी ईश्वरीय सभ्यता पाहिजे तर कशी पाहिजे। तो ऐसे हम जब बड़ों को देखते हैं, उनको सुनते हैं, तो हमें उनसे प्रेरणा लेनी है, त्यांच्यासारखं बनायचं। बाबा मुरलीमधून शिकवतो आणि आपल्या समोर उदाहरण पण ठेवलेले, ते उदाहरण बघून मुरलीला आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायचं। अच्छा, ओम शांती।